नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल गाडेकर, सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। आज आपण हर्बर्ट स्पेन्सर यांचा समाजाचा सेंद्रिय सिद्धांत आहे त्या सेंद्रिय सिद्धांतावरती चर्चा करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हर्बर्ट स्पेन्सर यांचा जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत होता यावरती आपण सविस्तर असं विश्लेषण आणि चर्चा केलेली आहे। जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रथम भेट दिला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करा। खरं तर समाजशास्त्रीय विश्वामध्ये ज्या सिद्धांतानं हर्बर्ट स्पेन्सर यांना समाजशास्त्रीय जगतामध्ये एक प्रसिद्धी देण्याचं काम ज्या सिद्धांताच्या माध्यमातून झालं तो सिद्धांत म्हणजे समाजाचा सेंद्रिय सिद्धांत होय। ऑगस्ट कॉम्पनी यांनी जो जीववादी उत्क्रांतीवाद मांडला होता, सजीवाच्या संदर्भामध्ये जो उत्क्रांतीवाद मांडलेला होता, तो उत्क्रांतीवाद समाजाला सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्याप्रमाणे एखाद्या सजीवाची वाढ, विकास, उदय आणि ऱ्हास होत असतो, त्याचप्रमाणे समाजात सुद्धा वाढ, विकास, उदय, ऱ्हास या सगळ्या गोष्टी घडत असतात। त्याचबरोबर समाज हा सुद्धा साधेपणाकडून गुंतागुंतीकडे वाटचाल करीत असतो। ज्याप्रमाणे एखादं सजीव सुरुवातीला साधं असतं, यावेळेस आपण मानव प्राण्याचं उदाहरण घेऊयात की मानव प्राण्याची निर्मिती ही एका छोट्याशा पेशीपासून, एखाद्या जंतूपासून होत असते। जसं या मानव प्राण्याचं वाढ आणि विकास होत असताना तो साधेपणाकडून गुंतागुंतीकडे वाटचाल करीत असतो, त्याचप्रमाणे समाजरूपी या प्राण्याचं, समाजरूपी जीवाचं सुद्धा रूपांतर साधेपणाकडून गुंतागुंतीकडे म्हणजेच अनिश्चित असंबंध समानतेकडून निश्चित संबंध असमानतेकडे वाटचाल होण्याची जी प्रक्रिया आहे ही ज्याप्रमाणे सजीवामध्ये आहे त्याचप्रमाणे मानवी समाजामध्ये सुद्धा आहे। अशा प्रकारचा आग्रह किंवा अशा प्रकारचा विचार त्यांनी उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये मांडला होता आणि तोच उत्क्रांतीचा नियम, तोच उत्क्रांतीचा विचार समाजाच्यासाठी सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। हर्बर्ट स्पेन्सर यांनी समाजाची मानवी शरीराची तुलना करत असताना समाज हाच मानवासारखा जशा तसा आहे असं कदापिही म्हटले गेलेलं नाही। समाजाला समजून घेण्यासाठी, समाजाची वास्तविकता जाणून घेण्यासाठी, समाजाला शास्त्रीय पद्धतीनं अध्ययन करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, मानवी शरीर आणि समाज या दोघांची तुलना करून समाजाला आणि मानवी समाजातील काय फरक आहे याला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मानवी शरीराची तुलना करत असताना, समाजाचं स्पष्टीकरण करत असताना त्यांनी एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दोघांची तुलना करून समाज स्पष्ट करण्याचा प्रयत्न या जीववादी किंवा सेंद्रिय सिद्धांताच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून हर्बर्ट स्पेन्सर यांचा जो सेंद्रिय सिद्धांत आहे हे सिद्धांत मांडत असताना त्यांनी समाज आणि मानवी शरीर यांच्यामध्ये काय साम्य आहे या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। मग त्याच्यानंतर मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये काय भेद आहे याचंही स्पष्टीकरण हर्बर्ट स्पेन्सर यांनी दिलेलं आहे। याही संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी सविस्तर असं चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मानवी समाज आणि मानवी शरीर यामध्ये काय साम्य आहे हे आपण स्पष्ट करणार आहोत। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, दोघांचीही सुरुवात सूक्ष्म जंतूपासून होत असते। बघा, यावेळेस मानवी शरीराची सुरुवात किंवा मानवाचा जो जन्म झालेला आहे तो अत्यंत छोट्या शुक्राणूपासून, एका छोट्या जीवजंतूपासून या ठिकाणी त्याची सुरुवात होत असते। ज्यावेळेस ज्यावेळेस छोट्या अवस्थेमध्ये त्याची गर्भधारणा होत असते, अशा वेळेस तो अत्यंत सूक्ष्म अशा जीवजंतूपासून तो निर्माण होत असतो आणि जसं त्याचं वाढ होत जाईल तसतसे त्याचा या ठिकाणी हात, पाय, नाक, कान, डोळे हे सगळे विकसित होत असतात। म्हणजे मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून
सूक्ष्म जीवजंतू म्हणजे शुक्राणू किंवा एखादा छोटा पेशी, तर त्याचबरोबर समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाची ही निर्मिती ही छोट्या म्हणजे जीवजंतू म्हणजे एखाद्या व्यक्तीपासून होत असते, आणि म्हणजेच मानवाच्या दृष्टिकोनातून पेशी हा सूक्ष्म जंतू आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती हा सूक्ष्म जंतू आहे किंवा सूक्ष्म गोष्ट आहे. अशा प्रकारे दोघांची सुरुवात ही एका छोट्या सूक्ष्म जंतूपासून होत असते. हा स्पेन्सर यांनी मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये साम्य असताना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर घरातील वाढीचा रचनेतील जो बदल आहे, ह्या बदलामधील जे काही साम्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जसं मानवी शरीराचा आकार वाढेल तसतसं मानवी शरीराच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होत असताना आपल्याला दिसून आलेला आहे. सांगायचं म्हणलं तर उदाहरण, जर एखादं मानवी शरीर छोटं आहे, सूक्ष्म जीवापासून मानव या ठिकाणी बनलेलं आपण म्हणतो. ज्यावेळेस गर्भधारणेच्या वेळेस हे सूक्ष्म जीव हे काय होतं, आईच्या उदरामध्ये असतं, आणि उदरामध्ये असल्याच्या नंतर जसजसं तो गर्भाचा कालावधी वाढत जाईल तसतसे त्याच सूक्ष्म जंतूपासून हात, पाय, नाक, कान, डोळे हे सगळे जे काही अवयव आहेत ना, हे अवयव कसे असतात की हे अस्पष्ट असतात, परंतु जसजसं त्या ठिकाणी आकारातील वाढ होईल, गर्भाची वाढ होईल तसतसे हे अवयव स्पष्ट होत असताना आपल्याला दिसून येत असतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा समाजाचा सुरुवातीला छोटा आकार असतो आणि नंतर समाजामध्ये सुद्धा विविध घटक हे वेगवेगळे होत असताना आपल्याला दिसतात. सुरुवातीला कुटुंब असायचं, कुटुंबातून मग विवाह संस्था निर्माण झाली, धर्मसंस्था निर्माण झाली, वेगवेगळे राज्यसंस्था निर्माण झाली, अर्थसंस्था निर्माण झाल्या. ह्या सामाजिक संस्था ज्या आहेत ते समाजाचे विविध घटक आहेत, आणि हे घटक हे कालांतरानं जसं समाजाची वाढ आणि विकास होत जाईल हे वेगवेगळे आणि स्पष्ट होऊ लागलेले आहे. अशा प्रकारे दोघांच्याही आकारामध्ये जर बदल झाला असेल तर त्याच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होत असतो. अशा प्रकारचं विचार या ठिकाणी शरीर आणि समाज याच्यामध्ये साम्य सांगत असताना स्पेन्सर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं जे साम्य त्यांनी सांगितलेलं आहे ती चेतनाशक्तीतील साम्य. मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये चेतनाशक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा साम्यपणा आपल्याला दिसून येत असतो. तो असा आहे की स्पेन्सर म्हणतो, पहा की मानवी शरीरामध्ये जी चेतनाशक्ती आहे ते मेंदूमध्ये आहे. आपल्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे हा मेंदू काय करत असतो, आपल्या संपूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. त्याला काय करतो, आपल्या पूर्ण अंडरमध्ये ठेवण्याचं तो काम करत असतो. सगळ्या गोष्टी तो मेंदूच्या माध्यमातून पूर्णपणे आपल्या शरीरावरती कंट्रोल करून आपल्या शरीराकडून तो काम करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. सेम अशाच प्रकारे मानवी समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी जी शासन व्यवस्था आहे, जी राज्य शासन किंवा केंद्र शासन जी व्यवस्था आहे, ही शासन व्यवस्था काय करते, संपूर्ण समाजावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम करत असते. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे मानवामध्ये मानवी मेंदू ही चेतनाशक्तीचं काम करत असते, तर मानवी समाजामध्ये शासन व्यवस्था जी प्रशासन व्यवस्था जी आहे, जी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था काय करते असते, संपूर्ण समाजावरती कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. म्हणजे अशा प्रकारची दोघांकडेही समान चेतना संस्था असलेली आपल्याला दिसून येते. हा सुद्धा समाज आणि मानवी शरीर याच्यामध्ये साम्य असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर जे पुढचा जो मुद्दा सांगितलेला आहे की दोन्ही घटकांमध्ये दळण व्यवस्था असते, दळणवळणाची व्यवस्था. दळणवळणाची व्यवस्था म्हणजे काय आहे की समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नधान्याची पुरवठा करणं गरजेचं असतं. समाज जिवंत राहायचा असेल तर म्हणजे अन्नधान्य किंवा ज्या आवश्यक म्हणजे अत्यावश्यक ज्या सुविधा आहेत ना, ह्या सुविधा देण्यासाठी ज्या काही वाहतुकी सुविधा आहेत, या वाहतुकीच्या सुविधाच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत किंवा त्या समाजाच्या घटकापर्यंत विविध वस्तू पोहोचवण्याचं काम केलं जातं, आणि त्यामुळं ती समाजव्यवस्था टिकून राहत असते. उदाहरणार्थ रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल किंवा आणखी जल वाहतूक असेल, या सगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून काय केलं जातं, जे पुरवठा आहे, ज्या पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी अन्नधान्य असेल, जे काही मूलभूत गरजा असतील त्या गरजांची पूर्तता करण्याचं काम या दळणवळणाच्या माध्यमातून केलं जात असतं समाजामध्ये. सेम तशाच प्रकारे मानवी शरीरामध्ये सुद्धा या ठिकाणी जी काही आपली रक्ताभिसरण आहे, जी काही आपली रक्ताभिसरण जी संस्था आहे,
रक्ताभिसरणाच्या माध्यमातून जी काही आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत या नसाच्या माध्यमातून शरीरातल्या वेगवेगळ्या भागाला मेंदूच्या माध्यमातून ते इतर सगळ्या ज्या नसा आहेत हे दळणवळणाचं काम या ठिकाणी करत असतात आणि प्रत्येक अवयवाला व्यवस्थितरित्या रक्तपुरवठा करून हा शरीर जे आहे ही शरीर व्यवस्था संपूर्णपणे टिकवण्याचं काम या ठिकाणी या शारीरिक दळणवळणाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून होत असते. म्हणजे अशा प्रकारे दळणवळणाची व्यवस्थासुद्धा मानवी समाज आणि मानवी शरीरामध्ये एकसारख्या प्रकारची आहे. म्हणून हा साम्य या ठिकाणी आपल्या इथं सांगता येऊ शकतो. त्याच्यानंतर दोघांमध्येही अवयवातील परस्पर संबंध आणि परस्परावलंबन सारख्या प्रमाणामध्ये आहे. अवयवाचे परस्पर संबंध आणि परस्परावलंबन यातील साम्य सांगत असताना स्पेन्सर काय म्हणतो की मानवी शरीरामध्ये जे अवयव आहेत हात, पाय, नाक, कान, डोळे हे सगळे अवयव आहेत काय आहेत की इतर अवयवावरती सुद्धा अवलंबून आहेत. उदाहरणार्थ डोळ्याने विचार केला मी पाहणार नाही तर शरीर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल का? नाही. पाय जर आपले पाय म्हणले तर मी चालणार नाही तर आपल्याला जाता येईल का? कानं जर ऐकण्याचं काम नाही केलं तर आपल्याला ऐकता येईल का? म्हणजे अशा प्रकारे हे अवयव हे एकमेकावरती अवलंबून आहेत. एक अवयव दुसऱ्या अवयवावरती अवलंबून आहेत आणि ती परस्पर संबंधित आहेत. म्हणजे एकमेकाला ते विरोध नाही करत, ते एकमेकांना सहकार्य करत असतात. उदाहरणार्थ आपण पाहण्याचा डोळे पाहतात म्हणून आपल्याला चालता येतं. लक्षात आपल्या गाडी चालवत असताना आपल्याला कानाला ऐकू येतं म्हणून आपण आपल्या दिशेने चालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. म्हणजे अशा प्रकारे अवयव हे परस्पर संबंधित असून परस्परावलंबी आहेत. जसं हे शरीरामध्ये आहे मानवी शरीरामध्ये सेम तशाच प्रकारे समाजामध्ये सुद्धा कुटुंब संस्था असेल, धर्मसंस्था असेल, विवाह संस्था असेल, जाती संस्था असेल, राज्यसंस्था असेल, अर्थसंस्था असेल, हे सगळे जे समाजाचे जे अवयव आहेत ना ते परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत. कारण समजा कुटुंबामध्ये जर बदल झाला तर त्याचा विवाह संस्थेवरती परिणाम होतो. विवाह संस्थेमध्ये जर बदल झाला तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. शिक्षण संस्थेमध्ये जर परिवर्तन झालं तर त्याचाही राज्य व्यवस्थेवरती परिणाम होतो आणि राज्य व्यवस्थेमध्ये जर बदल झाला असेल तर त्याचाही समाजाच्या विविध संस्थांमध्ये किंवा विविध घटकांमध्ये बदल होत असतो. म्हणजे अशा प्रकारे मानवी शरीरामध्ये जे अवयव हे परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत सेम तशाच प्रकारे मानवी समाजामध्ये सुद्धा ज्या काही समाज ज्या घटकांनी मिळून बनलेला आहे, ज्या अवयवांनी मिळून बनलेला आहे ते सगळे अवयवसुद्धा परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हा सुद्धा साम्यपणा या ठिकाणी मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये असलेला या ठिकाणी हार्बर्ट स्पेन्सर सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर दोघांच्याही शरीरामध्ये किंवा दोघांच्याही घटकांमध्ये जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी निर्माण होत असतात. म्हणजे मानवी शरीरामध्ये सुद्धा जे काही ज्या जुन्या पेशी आहेत, ज्या जुन्या पेशी असतील, ज्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या शरीरासाठी आवश्यक नाही आहेत, त्या जुन्या झालेल्या आहेत, त्या संपुष्टात आलेल्या आहेत, त्या पेशी या ठिकाणी निघून जातात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी उदयास येत असतात आणि त्यामुळं संपूर्ण शरीर रचना हे व्यवस्थित आणि ताजीतवानी व्हायला आपल्याला सुरुवात होत असते किंवा दिसून येत असते. मग सेम तशाच प्रकारे मानवी समाजामध्ये सुद्धा ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, समजा समाजातले वृद्ध लोक असतील ते कालांतराने ते मृत्यू पावतात, ते नष्ट होत असतात. ज्या काही समाजासाठी अनावश्यक गोष्टी असतील, ज्या गोष्टीच्या माध्यमातून ज्या समाजाला काही फायदा होणार नाही, या गोष्टीसुद्धा काळाच्या योगाने तो नष्ट होत असतात. म्हणजे आणि त्या ठिकाणी नवीन गोष्टी निर्माण होत असतात. उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी समाजामध्ये जी काही सतीप्रथा होती, ही सतीप्रथा ही काळाच्या ओघामध्ये जुनी झालेली ती बंद पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते. पूर्वी काय होतं, विधवा विवाहाला मान्यता नव्हती, पण अलीकडे ती प्रथा बंद या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळू लागली. म्हणजे नवीन गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि जुन्या गोष्टी निघून चालल्या. अशा प्रकारची व्यवस्था मानवी शरीरामध्ये सुद्धा तशाच प्रकारची आहेत. ज्या कमकुवत आणि ज्या अनावश्यक ज्या पेशी आहेत, जसे आपण पेशी शरीरामध्ये पेशी कमी होतात, वाढतात, जास्त होतात, कमी होतात, म्हणजे अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे हे निरंतर मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये घडत असतात. आणि म्हणून मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी निर्माण होण्याची प्रक्रिया ही सारखी असल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हा सुद्धा एक साम्य मानवी शरीरामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे, अवयव नष्ट झाला तरी अवयवी नष्ट होत नाही. याचा अर्थ असा आहे की समजा एखाद्या मानवी शरीराचा अवयव नष्ट झाला, समजा आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल, मग ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर काय होतं, त्याचा हात मोडला असेल, हात निकामी होतो.
हात निकामी झाल्यामुळं काय होतं, तो हात तुटला गेलेला आहे. मग हात तुटल्यामुळं तो हात नष्ट झाला म्हणजे त्या हाताचा हात हा अवयव नष्ट होऊ शकतो. एखाद्याचं कान काम व्यवस्थित करत नाही आहे, कानाला ऐकू येत नाही, मग ऐकू येत नाही याचा अर्थ थोडा त्याचा परिणाम होऊ शकेल, पण तो कान नष्ट झाला असेल, एखाद्याचं बोट तुटलं असेल, एखाद्याचं पाय तुटला असेल, या सगळ्या गोष्टी हे अवयव आहेत शरीराचे. या शरीराचा एखादा अवयव जर निघून गेला असेल म्हणजे अवयव नष्ट झाला असेल तर शरीर नष्ट होतं का? होत नाही. मग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मानवी शरीराचा अवयव नष्ट झाल्याच्यानंतर संपूर्ण शरीर तसाच राहतो, फक्त तो अवयव नष्ट होतो, अवयवी नष्ट होत नाही, म्हणजे शरीर रचना नष्ट होत नाही. तर त्याचप्रमाणे समाजामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल किंवा एखादी घटना घडली असेल, एखादा कुटुंब संस्था नष्ट झाली असेल, एखादी राज्यसंस्था काहीतरी बिघाड झाला असेल, काहीतरी त्याच्यामध्ये परिवर्तन झालं असेल, नष्ट झालं असेल, तर संपूर्ण समाजव्यवस्था नष्ट होत नाही. म्हणजेच याचा अर्थ आहे अवयव नष्ट होऊ शकतो, अवयवी नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे समाजातले विविध एखादा घटक नष्ट होऊ शकेल, एखादा घटक या ठिकाणी कालांतराने तो नष्ट झाला तरी चालतं, म्हणजे होऊ शकतो, परंतु संपूर्ण समाज हा नष्ट होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे साम्य या ठिकाणी मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर मानवी शरीर आणि मानवी समाज यांच्यामध्ये श्रम विभाजन झालेलं असतं. ते बघा की जसं कुटुंब संस्था कुटुंबाचं कार्य करत असते, शिक्षण संस्था शिक्षणाचं कार्य करत असते, राज्य संस्था राज्य कार्य करत असते, बरोबर आहे ना. म्हणजे प्रत्येक समाजाच्या घटकाला जे काही काम नेमून दिलेलं आहे, जे सोपवून दिलेलं आहे, श्रम विभाजन झालेलं आहे, ते काम करत असताना आपल्या या ठिकाणी दिसून येत असतात. मग त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये सुद्धा की प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काय होतं की बाबा नाक काय करतं, श्वासोश्वास घेण्याचं काम करत असतं, डोळे काय करतात, पाहण्याचं काम करत असतात, कान काय करतात, ऐकण्याचं काम करत असतात. म्हणजे प्रत्येकाच्या कामाची वाटणी या ठिकाणी अवयवाची झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे श्रमाचं विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. कारण एक अवयव दुसरं काम करतो का? नाही करू शकत, बरोबर आहे ना. मग कुटुंबाचं काम शिक्षण संस्था करते का? नाही करू. शिक्षण संस्था कुटुंबाचं कार्य करते का? नाही करू शकत. आणि म्हणजे याच्यामध्ये असं काय आहे, मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये सारखेपणा किंवा साम्यपणा या ठिकाणी श्रम विभाजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे. अशा प्रकारचं मत हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर पेशी व मानवाला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे जसं आता उदाहरण बघा, पेशी म्हणजे मानवी शरीरामध्ये जे काही पेशी आहेत, जे अवयव आहेत, हे अवयव हे शरीरापासून दूर राहू शकतात का? नाही राहू शकत. आता उदाहरण म्हटलं किंवा आपण बोट कल्ला काढून ठेवू शकतो का? हात कल्ला आपण काढून ठेवतो का? जेव्हा आता आपण काढून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतो का आपण? नाही घेऊ शकत. म्हणजे शरीरापासून मानवाच्या कुठल्याही अवयवाला किंमत नाही किंवा त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाही. शरीरासाठी अवयव आहेत, लक्षात, शरीरासाठी अवयव आहेत, अवयवासाठी शरीर नाही, बरोबर ना. मग समाजामध्ये सुद्धा तसंच आहे. समाजासाठी व्यक्ती आहे, व्यक्तीसाठी समाज नाही. याचा अर्थ असा होतो की बाबा समाजाशिवाय व्यक्ती जगू शकत नाही. जगला तर थोडा काळ जगू शकतो, परंतु संपूर्ण आयुष्य त्याला समाजाशिवाय काढता येत नाही. आणि म्हणून दोघांचंही अस्तित्व या ठिकाणी जे अवयव आहेत किंवा जे पेशी आहेत, या पेशींचं अस्तित्व शरीराशिवाय आणि समाजाशिवाय या ठिकाणी अबाधित राहू शकत नाही. म्हणून पेशी आणि व्यक्तींचं अस्तित्व म्हणजे पेशी म्हणजे मानवी शरीरातील पेशी किंवा अवयव असतील, आणि समाजाच्या संदर्भामध्ये व्यक्ती हा समाजाचा पेशी किंवा अवयव आहे आणि त्याचंही अस्तित्व समाजाशिवाय राहत नाही. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी जो काही साम्य आहे तो साम्य सांगण्याचा या ठिकाणी हा एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न तर केला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्पेन्सर म्हणतो की ज्याप्रमाणे समाजाचं संरक्षण करण्याचं काम आपल्या देशाचे सैनिक करतात, देशाचं किंवा समाजाचं संरक्षण करण्याचं काम कुणाचं आहे? सैनिकाचं आहे, बरोबर ना. मग ते सैनिक काय करतात? आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम करत असतात. मग त्याचप्रमाणे व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा मानवी शरीराच्या संदर्भामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की बाबा हात हे काय करतात की आपलं संरक्षण करण्याचं काम करत असतात, शरीराचं संरक्षण करण्याचं काम करत असतात. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्ती आपल्याला मारण्यासाठी आला तर आपण काय करतो? एकदम आपण हात लावण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणजे हाताच्या माध्यमातून स्वतःच्या शरीराचं आपण संरक्षण करण्याचं काम ज्याप्रमाणे व्यक्ती करत असतो, त्याचप्रमाणे या समाजरूपी सजीवाचं काम किंवा समाजरूपी मानवाचं काम या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम काय करतं, या देशातील या समाजाचे सैनिक करण्याचं काम करत असतात. अशा प्रकारचे संरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा समानता असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दोघांच्याही बाबतीमध्ये जी वाढ विकास जो आहे तो सारखेपणामध्ये आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे कसं आहे की जसं मानवाचा जन्म होतो तो तरुण अवस्थेमध्ये येतो, मग त्याचं म्हणजे जन्म, वाढ, विकास आणि ऱ्हास, बरोबर आहे ना. असं या प्रक्रियेतून माणसाला जावे लागतं किंवा मानवी शरीराला जावं लागतं. त्याचप्रमाणे समाजसुद्धा सुरुवातीला छोटा समाज असतो, लहान असतो, मग त्याचं वाढ वृद्धी होते, मग विकास होतो आणि त्याचेसुद्धा ऱ्हास होतो. म्हणजे अशा प्रकारच्या दोन्हीमध्ये साम्यता सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी उदय, वाढ, विकास आणि ऱ्हास, उदय, वाढ, विकास आणि ऱ्हास ह्या ज्या प्रक्रिया आहेत ना, मानवी शरीर आणि मानवी समाज या दोघांमध्येही आढळून येत असलेल्या आपल्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारचे हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या क्षेत्रीय सिद्धांतामध्ये समाज आणि मानवी शरीराची तुलना करत असताना हे आपण आत्ता पाहिलेली जी काही सर्व जी काही साम्य आहेत, म्हणजे समान ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. याच्यानंतर स्पेन्सर यांनी मानवी शरीर आणि मानवी समाज याच्यामध्ये काही भेद आहेत, काही भिन्नता आहेत, या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली आपल्या या ठिकाणी दिसून येते. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे अवयवांच्या अस्तित्वातील भेद. मानवी शरीराचे जे अवयव आहेत त्यांचं अस्तित्व हे शरीराशिवाय नाही. आत्ताच आपण पाहिलं होतं की शरीराशिवाय मानवी समाजाचे अस्तित्व जिवंत राहू शकत नाहीत. आपला हात आपण काही वेळासाठी बाजूला ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. आणि म्हणून हा फरक आहे. परंतु मानवी समाजातले जे वेगवेगळे जे घटक आहेत, समजा व्यक्ती ह्याला समाजापासून काही महिने, काही वर्ष दूर राहू शकतो, त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु मानवी शरीराला एखादाही अवयव काही काळासाठी सुद्धा बाहेर राहू शकत नाही. हा मानवी समाज आणि मानवी शरीरातील भेद सांगण्याचा प्रयत्न स्पेन्सर यांनी केलेल्या या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे सांगत तात्पर्य एवढंच आहे की एखादं कुटुंब आहे, एखादं कुटुंब आपलं गाव सोडून शेतामध्ये राहू शकतो काही दिवस. एखादा समाज आहे, आदिवासी समाज आहे, तो खूप दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, त्याचं जीवन जगू शकतो, बरोबर आहे ना. मग तो समाजापासून दूर गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे समाजापासून व्यक्ती दूर राहून काही कालावधीपर्यंत राहू शकतो, तसं शरीरातला एखादाही भाग शरीरापासून दूर गेल्यानंतर राहू शकत नाही. आणि म्हणून अवयवांच्या अस्तित्वातील जे फरक आहे, जो भेद आहे, हा भेद सांगण्याचा प्रयत्न स्पेन्सर यांनी केला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा जो भेद आहे तो म्हणजे केंद्रभूत जी चेतनाशक्ती आहे, त्या केंद्रभूत चेतनाशक्तीतील जो भेद आहे तो सुद्धा भेद या ठिकाणी मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आता कसं आहे, मानवी समाजामध्ये एकाच ठिकाणी जी चेतनाशक्ती आहे ना ती केंद्रित झालेली आहे, ते म्हणजे माइंड किंवा मेंदू आपला, बरोबर ना. आपल्या मानवी शरीरामध्ये मेंदूमध्ये जर संपूर्ण चेतनाशक्ती या ठिकाणी केंद्रीभूत झालेली आहे. परंतु मानवी शरीरामध्ये जे अवयव आहेत, या अवयवाच्या सेपरेट ठिकाणी, म्हणजे अवयवाला प्रत्येक ठिकाणी चेतनाशक्ती आहे का? अजिबात नाही. फक्त शरीराला एकाच ठिकाणी चेतनाशक्ती आहे. परंतु मानवी समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये चेतनाशक्ती असलेली आपल्याला दिसून येते. जसं उदाहरण जर सांगायचं असेल तर भारतीय समाज हा पूर्ण एक मोठा समाज आहे, बरोबर ना. मग या समाजावरती शासन व्यवस्थेच्या माध्यमातून नियंत्रण किंवा चेतनाशक्ती जागृत करण्याचं काम केलं जातं, आत्ता आपण पाहिलं होतं, बरोबर ना. परंतु जसं केंद्र शासन काय करतं, पूर्ण देशावरती राज्य निर्माण करू शकतं, नियंत्रण ठेवू शकतं. त्यात राज्य काय करतं, आपल्या राज्यावरती नियंत्रण ठेवू शकतं. म्हणजे असं म्हणजे चेतनाशक्तीचं काही जे विकेंद्रीकरण झालेलं आहे, हे समाजामध्ये विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि परंतु मानवी समाजामध्ये अशा प्रकारचं विकेंद्रीकरण झालेलं नाही. फक्त एकाच ठिकाणी शक्तीचं, म्हणजे चेतनाशक्तीचं किंवा नियंत्रण शक्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या, आता कुटुंबामध्ये सुद्धा काय होतं, छोटा गट कुटुंब आहे, बरोबर ना. मग कुटुंबामध्ये त्या कुटुंबाच्या कर्तव्याच्या व्यक्तीचं केंद्रीकरण असतं, बरोबर आहे. समजा एखादा गाव असेल, त्या गावावरती नियंत्रण थोडा सरपंच असेल, सरपंचाचं असू शकतं. एखादा तालुका असेल, तालुक्यावरती नियंत्रण किंवा त्यातला तहसीलदार असेल, त्याच्याकडे काही पॉवर असतात, त्याचं नियंत्रण असू शकतं. जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, कलेक्टर असेल, जिल्हाधिकारी असेल, याचंही कंट्रोल त्याच्यावरती असू शकतं. म्हणजे अशा प्रकारे मानवी समाजामध्ये केंद्रीकरण जे आहे, म्हणजे केंद्रीकरण एका ठिकाणी न होता त्याचं
चेतनाशक्तीचं जे काही विकेंद्रीकरण घडून आलेलं आहे आणि मानवी शरीरामध्ये तशा प्रकारचं विकेंद्रीकरण झालेलं नाही आणि म्हणून हा दोघांमध्ये फरक असलेला आपल्याला ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर जसं पुढचा जो भेद आहे तो म्हणजे काय, अवयव व अवयव यांच्यातील परस्पर संबंध व परस्परावलंबनातील भेद. जे अवयव आहेत, आपण म्हटलं होतं की मानवी शरीरातील आणि मानवी समाजातील जे घटक आहेत ना ते परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत म्हटलं होतं. पण तरी तसं असताना सुद्धा स्पेन्सर काय म्हणतो, याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. कसं आहे की मानवी शरीरामध्ये जे अवयव आहेत ना ते 100% एखाद्या अवयवावरती अवलंबून आहेत, 100%. आता उदाहरण जर समजा आपण नाक जर बंद केलं असेल तर संपूर्ण शरीर काय होतं, नष्ट होऊ शकतो. किंवा एखाद्याचा अवयव आपला डोळा नसेल एखादा, बरोबर आहे ना, मग त्या डोळा नसल्यामुळे काय होतं, संपूर्ण शरीर हे आदू व्हायला लागतं, संपूर्ण शरीर कमकुवत होऊ लागतं, बरोबर आहे ना. मग अशा प्रकारचा परस्परावलंबन हे शरीरामध्ये जास्त आहे. पण मानवी समाजामध्ये तशा प्रकारचं परस्परावलंबन हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे परस्परावलंबन, पण इतकं नाही आहे की जसं त्याला काढलं तर संपूर्ण समाज नष्ट होऊ शकेल. समजा आपण काय केलं, आपण नाक पूर्णपणे दाबलं तर संपूर्ण शरीर नष्ट होऊ शकतं, बरोबर आहे ना. परंतु शासन व्यवस्थेचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला असेल किंवा एखादा कुटुंब किंवा एखादा समूह आपण त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल तर संपूर्ण समाज नष्ट होऊ शकतो का, होऊ शकत नाही. म्हणजे अवयव व अवयव यांच्यातील जी परस्पर संबंध आहे, अवयवी म्हणजे मानवी अवयव आणि मानवी अवयवी म्हणजे मानवी शरीर, आणि समाजातले जे अवयव आहेत, कुटुंब असेल, धर्म असेल, विवाह संस्था असेल, राज्यसंस्था असेल, हे काय शरीराचे मानवी सामाजिक अवयव आहेत, समाजाचे अवयव आहेत. मग ह्या अवयवातील एखादा बिघाड जर झाला असेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम त्याच्यावरती होत नाही. किंवा एखादी कुटुंब निघून गेली असेल तर संपूर्ण कुटुंब नष्ट होणार आहे का, नाही होऊ शकत. म्हणजे त्यांचं अस्तित्व राहणार आहे. म्हणजे जे परस्परावलंबन आहे ते तितकंसं समाजामध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे हा भेद या ठिकाणी मानवी समाज आणि मानवी शरीरामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, असं स्पेन्सर या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आहे कार्याच्या विशिष्ट प्रणालीमधील भेद. जसं आता उदाहरणार्थ की बाबा की मानवी शरीरामध्ये जे अवयव आहेत ना की त्यांना जे काम सोपवून दिलं ते तेच काम करतात. उदाहरणार्थ नाक श्वासोच्छ्वास घेण्याचं काम करतं, कान ऐकण्याचं काम करतात, डोळे पाहण्याचं काम करत असतात. त्यांना आपले कामं बदलता येत नाहीत. नाकाला म्हटलं की बाबा तू पाहण्याचं काम कर, लक्षात. कानाला म्हटलं की बाबा तू बोलण्याचं काम कर, नाही. तसं तसे अवयव आदलाबदल करू शकत नाहीत, बरोबर ना. परंतु या समाज व्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे जे घटक कामाला जरी त्यांचं श्रमविभाजन जरी झालं असलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कामाची विभागणी जरी प्रत्येकाच्या दर्जेनुसार कर्तव्यानुसार झाली असली तरी सुद्धा पण कामाची आदलाबदल त्यांना करता येऊ शकते. उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर समजा एखादा कलेक्टर या ठिकाणी निघून गेला असेल तर त्या ठिकाणी दुसरा कलेक्टर येऊन आपलं काम पाहू शकतो, बरोबर ना. समजा एखादा शिक्षक निघून गेला असेल तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक काम करू शकतो. किंवा एखाद्या कुटुंबातले समजा कुटुंब नाही आहे, बरोबर ना, एखाद्या कुटुंबामध्ये मुलांचं लहान मुलांचं पालनपोषण होऊ शकतं. पण कुटुंब जर संस्था नसेल तर आश्रमशाळेच्या माध्यमातून सुद्धा मुलांचं पालनपोषण होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी काम करण्याची किंवा जे श्रम विभाजन आहे, विशिष्ट कार्यप्रणाली जी आहे, ह्या विशिष्ट कार्यप्रणालीमध्ये भेद असलेला आपल्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे शरीरामध्ये जे अवयव आहेत ना त्या अवयवांना त्यांचंच काम करता येतं, दुसऱ्याचं काम करता येत नाही. पायाला चालण्याचं काम करता येतं, लक्षात. त्याला त्याचबरोबर तोंडाला बोलण्याचं काम करता येतं. पण तशा प्रकारे तोंडानं म्हटलं की बाबा आता मी बघणार आहे, मी पाहणार आहे असं म्हणतं होते का, शक्य नाही. म्हणजे अशा प्रकारे जे ते काम जे ते अवयवानेच करावं असं शरीरामध्ये आहे. परंतु मानवी समाजामध्ये अशा प्रकारची कामाची अदलाबदल होऊ शकते, कामाच्या बदलामध्ये फरक पडू शकतो, श्रमविभाजनामध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचा भेद मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये असल्याचं स्पष्ट या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये करत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो भेद सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की विकासाच्या प्रक्रियेतील भेद. आता आपण म्हटलं गेलेलं आहे की मानवाचा उदय, वाढ आणि विकास आणि ऱ्हास होत असतो, बरोबर आहे ना, असं आपण म्हटलं गेलेलं आहे. परंतु याच्यामध्ये फरक आहे की मानवी समाजाचा विकास हे व्यक्तीच्या माध्यमातून होत असताना दिसतो. व्यक्ती काय करत असतो, मानवी समाजाची प्रगती असेल, मानवी समाजाची अधोगती असेल, मानवी समाजामध्ये अडथळा असेल, मानवी समाजामध्ये सुलभता निर्माण करण्याचं काम व्यक्ती करू शकतो.
परंतु मानवी शरीरामध्ये जी काही अवयव आहेत, हे अवयव मानवी समाजाचा विकास करू शकत नाही आहेत किंवा मानवी समाजाचा मानवी शरीरामध्ये जो बिघाड आहे तो बिघाड निर्माण करू शकत नाहीत, स्वतःहून त्याची प्रगती करू शकत नाहीत. कारण मानवाच्या शरीराची जी वाढ, विकास, उदय जो आहे हा निसर्ग नियमानुसार किंवा नैसर्गिक प्रक्रियेच्या माध्यमातून होत असतो. परंतु समाजाचं मात्र तसं नाही की समाजाचा जो वाढ, उदय, विकास होत असतो तो विकास होत असताना निसर्गाप्रमाणेच परंतु निसर्गापेक्षा जास्त हस्तक्षेप तिथं व्यक्तीचा किंवा मानवाचा असतो. आणि म्हणून मानवी समाजामध्ये आणि मानवी शरीरामध्ये जी काही विकास जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया याच्यामध्ये भेद असलेला आपल्या ठिकाणी देतो. जास्तीत जास्त विकास आणि वाढ, विकास हे नैसर्गिकदृष्ट्या मानवाचा विकास झालेला आहे. पण समाजाचा विकास साधत असताना, समाजाची प्रगती साधत असताना मानव हा स्वतः हातभार लावत असताना आपल्या ठिकाणी दिसून येतो. निसर्गापेक्षा जास्त मानवाचा या ठिकाणी हातभारामुळेच प्रचंड प्रमाणामध्ये आज कोणत्याही समाजाचा विकास झालेला आपल्या या ठिकाणी दिसून येतो. म्हणून मानवाचा विकास हा निसर्गाद्वारे होत असतो आणि मानवी समाजाचा विकास हा त्या समाजाचा सदस्य असलेला म्हणजे जो छोटा जीवजंतू आहे ह्या जीवजंतूच्या माध्यमातून होण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा भेद या ठिकाणी मानवी शरीर आणि मानवी समाजामध्ये असलेलं स्पेन्सर यांनी सांगितलं गेलेलं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मानवी शरीराचा मानवी समाजाशी तुलना करून मानवी समाज समजून घेण्याचा प्रयत्न जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून केला प्रयत्न जो आहे तो प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थानं हर्बर्ट स्पेन्सरचा सेंद्रिय सिद्धांत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग या सिद्धांतावरती काही टीकाकारांनी टीका केल्या आहेत आणि म्हणून या सिद्धांताचं आपण थोडक्यात टीकात्मक मूल्यमापन या ठिकाणी करणार आहोत. काही विचारवंताचं असं मत आहे की हे जी काही मानवी शरीर आणि मानवी समाज आहे ना, या मानवी समाज आणि मानवी शरीराची जी तुलना केली आहे ना ते असंयुक्त स्वरूपाची आहे असं टीकाकाराचं मत आहे. मानवी शरीर आणि मानवी समाज यांची तुलना हे असंयुक्त म्हणजे अयोग्य स्वरूपाची आहे, संयुक्तिक नाही आहे, योग्य नाही आहे असं त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे. याचं कारण असं आहे की बाबा मानवी शरीर आणि मानवी समाज हे खूप वेगळे घटक आहेत, बरोबर आहे. मग दोघांची तुलना या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारची एक टीका इथं टीकाकारांनी केली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सोरोकी नावाचा एक विचारवंत आहे, तो काय म्हणतो पहा, जन्म, तारुण्य व वार्धक्य आणि मृत्यू त्यातून समाज जात नाही. बघा स्पेन्सरनी काय केलं की उदय म्हणजे मानवी शरीराची वाढ, उदय असेल, वाढ असेल, विकास असेल, ऱ्हास असेल. एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तो बालपणामध्ये येतो, तो तरुणपणामध्ये येतो, लक्षात, मग तो प्रौढ अवस्थेमध्ये येतो, मग परत तो वृद्धावस्थेकडे जातो आणि नंतर तो मृत्यू पावतो, बरोबर ना, मानवी शरीर. परंतु समाजामध्ये तसं नाही आहे. समाजामध्ये तसं आहे का किंवा समाज हा छोटा होता, नंतर तो मोठा झाला, मग परत तो वृद्ध झाला आणि तो मग नष्ट झाला, असं झालेलं आहे का? अजिबात झालेलं नाही. म्हणजे अशा प्रकारचा जो विचार आहे म्हणजे वाढ, उदय, विकास, ऱ्हास या प्रक्रिया समाजाला लागू होत नाहीत की जशा शरीराला लागू करण्याचा प्रयत्न हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये केलेला आहे. म्हणून अशा प्रकारची टीका सोरोकी नावाचा जो विचारवंत आहे त्यांनी केली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक विचारवंत आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की या सिद्धांतामध्ये परस्पर विरोधी संकल्पना मांडलेल्या आहेत. काही टीकाकारांचं असं मत आहे की याच्यामध्ये काय आहे, परस्पर विरोधी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परस्पर विरोधी म्हणजे काय की स्पेन्सर यांनी काय म्हणलेलं आहे की मानवी शरीरामध्ये जो छोटा घटक आहे, जो अवयव आहे, म्हणजे मानवी शरीराची निर्मिती कशी आहे, छोट्या सूक्ष्म जंतूपासून निर्माण झालेली आहे. म्हणजे तो शुक्राणू असेल किंवा एखादा छोटा पेशी असेल, या पेशीपासून मानवी शरीराची निर्मिती होत असते. मग त्याचप्रमाणे समाजाच्या दृष्टिकोनातून व्यक्ती हा छोटा पेशी आहे आणि या पेशीपासूनच समाजाची निर्मिती झालेली आहे असं स्पेन्सर या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ असा आहे म्हणजे स्पेशीपासून मानवी शरीराची निर्मिती होते आणि व्यक्तीपासून समाजाची निर्मिती होत असते. जर असं होत असेल तर शरीराशिवाय स्पेशीला अस्तित्व नाही हे मान्य करावं लागेल आणि समाजाशिवाय व्यक्तीला अस्तित्व नाही हे मान्य करावं लागेल. परंतु या ठिकाणी दोन्ही परस्पर विरोधी या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. एका ठिकाणी तो मान्य म्हणजे एका ठिकाणी व्यक्तीला तो महत्त्वही देतो
आणि एका ठिकाणी व्यक्तीला कमी महत्त्व देतो. म्हणजे अशा प्रकारची एक व्यक्तिवादी दृष्टिकोन पाहायला मिळतो आणि इथं आणि कधी कधी व्यक्तीला पेक्षा समाजाला महत्त्व जास्त देत असताना दिसून येतो. अशा प्रकारे इथं टीका या ठिकाणी केली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जीवशास्त्रीय व समाजशास्त्रीय घटना समान नाहीत. जीवशास्त्रीय व समाजशास्त्रीय घटना या समान नाहीत अशा प्रकारची टीका टॉलकोट पार्सन्स यांनी केली आपल्याला दिसून येते. शरीरामध्ये ज्या घटना घडत असतात ना त्या घटना कशा असतात की वेगळ्या स्वरूपाची असतात. सामाजिक घटना वेगळ्या असतात आणि समाजशास्त्रीय घटना आणि शरीरशास्त्रीय घटना किंवा जीवशास्त्रीय घटनामध्ये फरक असतो आपल्याला दिसून येतो. समजा उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एखाद्या अवयवाला त्रास झाला असेल, समजा पायाला ठेस लागली असेल, पायाला ठेस लागली तर की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होतो का नाही. ही शारीरिक घटना वेगळी आहे. परंतु एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पावला असेल, एखादं कुटुंब ऱ्हास झाला असेल की त्याचा परिणाम संपूर्ण समाजावरती होतो का? नाही होत. बरोबर आहे ना. मग ह्याच्यामध्ये जे केलेलं आहे ती जीवशास्त्रीय घटना वेगळ्या आहेत आणि समाजशास्त्रीय घटनासुद्धा वेगळ्या आहेत. समाजशास्त्रीय घटना कशा आहेत की थोडक्यात इथं निर्जीव आहेत आणि जीवशास्त्रीय घटना या सजीवाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे दोघांची तुलना करणं थोडंसं म्हणजे चुकीचं वाटतं. टॉलकोट पार्सनचं मत आहे. अशा प्रकारची टीका तो या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर काही टीकाकारांचं असं मत आहे की शरीर हे मूर्त आहे आणि समाज हे अमूर्त आहे. शरीर हे काय आहे? मूर्त आहे आणि समाज हे अमूर्त आहे. म्हणजे अमूर्त म्हणजे काय? समाज दिसत नाही आपल्याला पण शरीर दिसतो. मग जे गोष्ट दिसत नाही त्या गोष्टीची दिसणाऱ्या गोष्टीची कशी काय तुलना करता येते? लक्षात. तुलना कशी करावी लागेल की ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, ज्या गोष्टी समान आहेत. म्हणजे मानवी शरीर दिसतं की बाबा याच्यामध्ये हे घटक आहेत. मग मानवी समाज तसा दिसतो का आपल्याला? मानवी समाज कसा आहे? सामाजिक संबंधाचा जाळ आहे आणि तो अमूर्त स्वरूपाचा आहे. आणि अमूर्त स्वरूपाचा असल्यामुळं की अमूर्त गोष्टीची तुलना करता येते, मूर्त आणि मूर्त गोष्टीची तुलना करता येते. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे? अमूर्त आणि मूर्त या दोन गोष्टीची तुलना करण्याचा प्रयत्न स्पेन्सर यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये केला आपल्याला दिसून येतो. म्हणून हा सिद्धांत थोडासा कसा असतो? अवास्तविक स्वरूपाचा आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. वॉकर नावाचा विचारवंत आहे की हर्बर्ट स्पेन्सर यांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे ना तो व्यक्तीला श्रेष्ठ मानण्यासाठी किंवा व्यक्तिवाद स्पष्ट करण्यासाठी हा सिद्धांत मांडलेला आहे. स्पेन्सरचं असं मत आहे की समाज हा व्यक्तीसाठी आहे, व्यक्ती हा समाजासाठी नाही. म्हणजे व्यक्तीला जास्त महत्त्व देण्याच्या उद्देशानं, व्यक्तीला जास्त प्रतिष्ठा द्यावी, व्यक्तीचं महत्त्व वाढवण्यासाठी हा सेंद्रिय सिद्धांत मांडलेला आहे की काय? म्हणजे अशा प्रकारचा टीका या ठिकाणी वॉकर या विचारवंतानं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या सिद्धांतावरती असं टीका केली जाते की व्यक्तिवादाच्या संदर्भात म्हणजे व्यक्तीला महत्त्व देण्याच्या हेतूने त्यांनी काय केलं आहे? हा सिद्धांत मांडलेला आहे. अशा प्रकारची टीकाकारांच्या मध्ये या ठिकाणी केली आपल्याला दिसून येत असते. हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतो की शरीरामध्ये जे अवयव आहेत ना ते व्यक्तीपासून राहू शकत नाहीत हे मान्य करतो, परंतु समाजाशिवाय व्यक्ती राहू शकतो असं तो मान्य केलेलं आहे. परंतु टीकाकारांचं असं मत आहे की ज्याप्रमाणे शरीराशिवाय अवयवांचं अस्तित्व नाही त्याचप्रमाणे समाजाशिवाय सुद्धा व्यक्तीचं अस्तित्व राहिलेलं नाही. नाहीतर मग सगळे व्यक्ती असं एकटे राहिले असते, स्वतंत्र राहिले असते. मग व्यक्ती ही समाजाशी मिळून का राहतो? कारण की त्याचं अस्तित्व हे समाजाशिवाय अजिबात राहत नाही आणि म्हणून समाजाशिवाय व्यक्तीला सुद्धा अस्तित्व नाही अशा प्रकारची टीका या ठिकाणी टीकाकार करतात. पण स्पेन्सर काय म्हणतो? व्यक्ती हा समाजापासून दूर राहू शकतो असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पण टीकाकाराचं असं मत आहे की या ठिकाणी स्पेन्सर यांनी थोडंसं या ठिकाणी व्यक्तीला जास्त महत्त्व देण्याच्या हेतूने, व्यक्तीला श्रेष्ठ मानण्याच्या हेतूने व्यक्तीचं अस्तित्व हे समाजापेक्षा जास्त आहे, श्रेष्ठ आहे असं मानण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. परंतु व्यक्तीसुद्धा समाजाशिवाय जास्त काळ टिकू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. अशा प्रकारची टीका या ठिकाणी टीकात्मक मूल्यमापनाच्या माध्यमातून अनेक विचारवंतांनी केलं आपल्याला दिसून येतं.
या सेंद्रिय सिद्धांतावरती अनेक टीकाकारांनी टीका जरी केल्या असल्या तरीसुद्धा जसं उत्क्रांती सिद्धांतावरती टीका केलेल्या आहेत त्याचप्रमाणे याही सिद्धांतावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेल्या आपल्याला दिसतात. समाजशास्त्रामध्ये सर्वात जास्त टीका ज्या कोण्या सिद्धांतावरती झालेल्या आहे तर या टीका या समाजाच्या सेंद्रिय सिद्धांतावरती झालेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की स्पेन्सरच्या आधी सुद्धा समाजपुरुषाची कल्पना अनेक विचारवंतांनी केलेली होती, परंतु एक शास्त्रयुक्त पद्धतीनं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी शरीर आणि मानवी समाज या दोघांची सांगड घालून तुलनात्मक अध्ययन करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम या ठिकाणी हार्वर्ड स्पेन्सर यांनी केलेला आहे. आणि म्हणून हा सिद्धांत अत्यंत स्पष्ट स्वरूपाचा आहे, वास्तविक स्वरूपाचा आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मानून समाजशास्त्रामध्ये एक मोलाचं योगदान त्यांनी दिलं आपल्याला दिसून येतं. या सिद्धांतावरती अनेक टीका जरी केल्या असल्या तरीसुद्धा या सिद्धांताचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. कारण की उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना, समाजाचा सेंद्रिय सिद्धांत अभ्यास करत असताना किंवा संरचनात्मक दृष्टिकोनातून किंवा प्रकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी या हार्वर्ड स्पेन्सर यांच्या सेंद्रिय सिद्धांताचा आढावा घेतल्याशिवाय आपला पुढे जाता येत नाही. म्हणून या सिद्धांताचं महत्त्व आजपर्यंत टिकून असलेलं आहे. जर महत्त्व कमी राहिलं असतं तर आज या सिद्धांताचं महत्त्व कमी नष्ट झालं असतं आणि समाजशास्त्रातून हा सिद्धांत बाहेर गेला असता. याचाच अर्थ समाजाची आणि मानवी शरीराची तुलना करत असताना याच्यामध्ये संपूर्णपणे मानवी शरीर आणि मानवी समाज हे सेम आहेत, सारखेच आहेत, 100% सारखेच असं त्यांनी कदापि म्हटलेलं नाही. फक्त समजून घेण्यासाठी दोघांमध्ये काय साम्य आहे आणि काय भेद आहे हे स्पष्ट करून त्याची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न हार्वर्ड स्पेन्सर यांनी या सिद्धांतामध्ये केला आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण हा सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.